नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत चैत्रांगण रांगोळीतील गुढी कशी करायची आणि गाय वासरू ही जोडी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायलाही विसरू नका. तर आज आपण शिकूया मोत्याची गुढी कशी करायची ते आणि मोत्याची गाय. चैत्रांगणातील गुढी आणि गाय हे दोन प्रकार आज आपण शिकणार आहोत. तर सुरुवातीला शिकूया गुढी कशी करायची ते. तर आता आपण बघूया चैत्रांगणामधील गुढी कशी करायची ते. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 5 नंबरचे पिवळ्या कलरचे मणी, 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी, 5 नंबरचे गुलाबी कलरचे मणी, 5 नंबरचे लाल कलरचे मणी आणि थोडेफार हिरव्या कलरचे मणी कडुलिंबाचं पान दाखवण्यासाठी. आणि या सगळ्यांसाठी आपण तंगूस धागा घेणार आहोत 50 नंबरचा आणि 6 नंबरची सुई, धागा कट करण्यासाठी कैची. तर आता आपण सुरुवात करूया गुढी कशी करायची त्याला. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. 4 मण्यांचा चौकोन तयार होईल. आता काय करायचं आहे तर या वरच्या मणीवर यायचं आहे. इथे धागा फिरवण्याची गरज नाही कारण आपण 50 नंबरचा धागा घेतलेला आहे. इथे आता 3 मणी घालून इकडचा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे आणि असेच आपल्याला एकूण आधी इथे 3 मणी घालून इकडचा चौकोन पूर्ण करून घेऊया. असेच चौकोन आपल्याला आता एकूण 10 करून घ्यायचे आहेत. एकूण 10 म्हणताना हे 2 आपण केले, आता उरलेले 8 चौकोन आपण बाकीचे करून घेऊया. ह्या मणीला येऊन 3 पांढऱ्या कलरचे मणी घालून इकडचा चौकोन करायचा आहे. असेच 3-3 मणी घालून एकूण 10 चौकोन तयार करून घेऊया. 10 चौकोनांची पट्टी इथे तयार झालेली आहे. आता धाग्यामध्ये एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे 3 मणी घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला त्याच मणीमध्ये परत धागा घालून बाहेर काढायचा आहे आणि वरच्या गुलाबी मणीपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. इथे आपल्याला 3 गुलाबी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता इथे धाग्यामध्ये 3 गुलाबी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत या कॉर्नरच्या मणीवरती धागा घेऊन यायचा आहे आणि इथे 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत. जिथून धागा निघाला त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. असेच आपल्याला 3 चौकोन म्हणजे आता अजून एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. एकूण 2 चौकोन पुढे वाढवायचे आहेत. हा एक झाला, आता हा दुसरा. धाग्यामध्ये 3 गुलाबी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे तर ह्या साईड हा जो मधला चौकोन आहे त्याचा हा जो मणी आहे इथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. तर तो आपण घेऊन येऊया. ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. आता धाग्यामध्ये 3 गुलाबी मणी घेऊन जिथून धागा निघाला त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ही आपली चैत्रांगणातली गुढी आहे, स्टँडची गुढी नाही. आपण जी करत आहोत ती चैत्रांगण रांगोळीमधली गुढी आहे. आता जसं आपण हा इथे चौकोन केला तसेच
दोन इथे अजून करून घेऊया आणि पुढे बघूया काय करायचं ते. असेच पुढे 2 चौकोन अजून करून घेऊया. तर आता हे गुलाबी कलरचे चौकोन करून पूर्ण झालेले आहेत. इकडे आपण 3 केले आणि इकडे 2 केले. तर आता हा इकडचा जो आहे, हा जो चौकोन आहे हा सोडून द्यायचा आहे आणि या चौकोनावर आपल्याला काम करायचं आहे. तर ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला त्याच मणीतून आणि त्याच्या पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि पांढरा गुलाबी गुलाबी अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण हा पांढऱ्या मण्यांचा राऊंड करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. हा पांढरा राऊंड आहे तो ह्या चौकोनापर्यंत करून घेऊया. आता हा राऊंड पांढऱ्या मण्यांचा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता धागा ह्या वरच्या एका पांढऱ्या मणीतून काढून इथे परत 3 पांढऱ्या कलरचेच मणी ओवून घेऊया आणि इकडचा चौकोन पूर्ण करूया. जिथून धागा निघाला त्याच मणीतून धागा बाहेर काढून पुढच्या एका मणीतूनही धागा बाहेर काढायचा आहे. आता इकडचे चौकोनही अशाच पद्धतीने करूया. इथे 2 मणी असल्यामुळे आता धाग्यामध्ये फक्त 2च मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्याच 1 आणि 2 ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे 4 चौकोन आले पाहिजेत वरती. शेवटच्या ह्या चौकोनावरती चौकोन करायचा नाही आहे. हे 2 आले, अजून 2 बाकीचे करून घेऊया. तर हा पांढऱ्या मण्यांचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर एकूण 4 चौकोन येतात. त्यानंतर वरच्या मणीवरती धागा घेऊन यायचा आहे आणि इथे 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता हा जो कॉर्नरचा मणी आहे तिथे धागा घेऊन यायचा आहे आणि इथे 3 गुलाबी कलरचे मणी ओवून घ्यायचे. इथे 2 राऊंड आपण एक्स्ट्रा वाढवणार आहोत. 3 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या गुलाबी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत कॉर्नरच्या गुलाबी मणीमध्ये यायचं आहे आणि इथे परत 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत. जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे आपले 2 राऊंड एक्स्ट्रा वाढलेले आहेत. आता काय करायचं आहे, हा जो पांढरा मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. ह्या प्रत्येक मणीतून काढून ह्या पांढऱ्या मणीपर्यंत धागा घेऊन येऊया. आता इथे 2 गुलाबी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि गुलाबी पांढरा पांढरा अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत इथे 2 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि राऊंड कंप्लीट करायचा आहे. असेच 2 चौकोन आता आपण करून घेऊया. हे 1 2 3 4 झाले, अजून 2 करून घेऊया. हे गुलाबी राऊंड आता इथे आपला पूर्ण झालेला आहे. आता ह्या वरच्या मणीतून धागा बाहेर काढून धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत इथे 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि पांढरा गुलाबी गुलाबी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊया. 2 पांढरे मणी घालून सगळे राऊंड प्रत्येक ठिकाणी 2 पांढरे मणी घालून
राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत, चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहेत. फक्त हा शेवटचा चौकोन करायचा नाही. तर राहिलेले आपण करून घेऊया. तर हा पांढरा राऊंड झाल्यानंतर हा जो चौकोन आहे पांढऱ्या मण्यांचा पहिला चौकोन तो सोडून द्यायचा आहे आणि या दुसऱ्या राऊंडवर आपल्याला आता काम करायचं आहे. तर धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्याच मणीतून आणि त्याच्या पुढच्या एका मणीतून धागा निघालेला मणी आणि पुढचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत इथे 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. असेच हे 2 झाले. अजून 2 राऊंड आपण करून घेऊया. तर हा शेवटचा राऊंडही आपण कंप्लीट केलेला आहे. 1 2 3 4 चौकोन आले. आता ह्या एका वरच्या मणीतून धागा बाहेर काढून इथे परत 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे परत 2 मणी घालायचे आणि पुढचा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे किती आलेत आपले 1 2 3 4 चौकोन होते खालच्या राऊंडला. तर वरच्या राऊंडला 3च येणार आहेत. शेवटचा चौकोन सोडून द्यायचा आहे. तर इथे आपण काय करूया, इथे 2 राऊंड झालेत. इकडचा एक राऊंड कंप्लीट करूया. पांढऱ्या मण्याचा एक चौकोन पूर्ण करून घेऊया आणि पुढे बघूया काय करायचं ते. हे असा हा चौकोन 3 चौकोनांचा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. म्हणजेच 4 चौकोनाचा राऊंड पूर्ण झालेला आहे. एकूण 3 चौकोन येतात 1 2 3 वरती. तर आता आपण ह्या साईडने वाढवले होते, ह्या साईडने चौकोन वाढवले होते बरोबर. आता काय करायचं आहे तर त्याच साईडनं हा जो चौकोन आहे पहिला हा सोडून द्यायचा आहे आणि ह्या मधल्या चौकोनाच्या वरच्या मणीवर धागा घेऊन यायचा आहे आणि इथे 3 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला त्याच मणीतून धागा बाहेर काढून घेणार आहोत. परत धागा हा जो पांढरा मणी आहे इथपर्यंत घेऊन यायचा आहे. हे बघा, आपण ह्या साईडने कॉलम वाढवले होते आणि ह्या साईडने पूर्ण लाईन ही स्ट्रेट होती. इथे काही वाढवलेलं नाही, हा साईड वाढवलेला, ही साईड वाढवलेली आहे. तर आता ह्या पांढऱ्या मणीपर्यंत आपण धागा घेऊन यायचा आहे. आता हे 3 पांढऱ्या मण्यांचे 3 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत. 1 2 3 चौकोन आलेत. आता काय करायचं आहे तर हा जो मणी आहे, हा मधला मणी आहे, इथे धागा घेऊन यायचा आहे. इथे आपल्याला काम करायचं आहे. हा पहिला चौकोन सोडून द्यायचा आहे, इथे आणायचा आहे धागा आणि धाग्यामध्ये 3 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे. जिथून धागा निघालाय त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत ह्या साईडला जिथे आपण कॉलम वाढवलेले आहेत त्या साईडचा हा जो वरचा पांढरा मणी आहे तिथे धागा घेऊन यायचा आहे. पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये परत 2 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि पिवळा पांढरा अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर पिवळा आणि पांढरा या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर हा चौकोन तयार झाला. आता वरच्या एका पिवळ्या मणीवरती
यायचं आहे आणि तिथे आपल्याला 3 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. तीन पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता हा जो मणी आहे इथे धागा आणायचा आहे. खाली आपले पिवळ्या कलरचे 2 चौकोन झाले. आता आपण वरचं बघत आहोत. तर इथे आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. तर या कॉर्नरच्या मणीपर्यंत धागा आणलेला आहे. इथे परत 3 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धागा हा जो पिवळा मणी आहे इथपर्यंत आपण घेऊन येऊया. हा जो मधला राऊंड होता त्यातला हा पिवळा मणी. इथे या पिवळ्या मणीवर धागा आणलेला आहे आणि इथे आता 2 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 पिवळ्या कलरचे मणी आणि या 1 2 अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढे ह्या एका कॉर्नरच्या मणीवरती यायचं आहे आणि इथेही आपल्याला एक राऊंड वाढवायचा आहे. तर धाग्यामध्ये 3 पिवळ्या कलरचे मणी घेऊया आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून धागा बाहेर काढून इकडचा चौकोन पूर्ण करून घेऊया. अशा प्रकारे हे वरती 4 चौकोन झाले. 1 2 3 4. आता धागा ह्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. तर आपण आता 4 चौकोन केले. आता जो राऊंड येणार आहे तो सुद्धा तिथे सुद्धा 4च चौकोन येतील. आता जिथून धागा निघालाय त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता काय करायचं आहे तर हा आपला एक चौकोन झाला. उरलेले 3 चौकोन आपण पिवळ्या कलरच्या मणीमध्येच उरलेले 3 चौकोन करून घेऊया. तर हाही आपला आता पिवळ्या मण्यांचा राऊंड कंप्लीट झालेला आहे. 1 2 3 4 चौकोन झालेले आहेत. आता काय करायचं तर हा चौकोन पहिलावाला आहे तो सोडून द्यायचा आहे आणि ह्या दुसऱ्या चौकोनावर आपल्याला काम करायचं आहे. तर इथे आता वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आता 3 पिवळ्या कलरचे मणी ओवून घेऊया आणि जिथून धागा निघालाय त्या मणीतून आणि एका पुढच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे परत 2 पिवळ्या कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि वरच्या एका पिवळ्या मणीतून आणि खालच्या पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा आपला गुढीचा तांब्या इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला कडुलिंबाचा पाला करायचा आहे. त्यासाठी आपण हिरवे मणी घ्यायचे आहेत. तर धागा मी आता हा जो मणी आहे खालचा इथून बाहेर काढलेला आहे. हा पहिला राऊंड झाला. हा दुसरा राऊंडचा जो खालचा ह्या चौकोनाचा खालचा मणी आहे इथून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 9 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 9 हिरव्या कलरचे मणी आणि 9 हिरव्या कलरचे मणी ओवून झाल्यानंतर हा पहिला जो हिरवा मणी आहे तो सोडून द्यायचा आहे आणि ह्या दुसऱ्या मणीतून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा खेचून घ्यायचा आहे घट्ट असा आणि इथे आता आपण 7 हिरव्या कलरचे मणी ओवून घेऊया. धाग्यामध्ये 7 हिरव्या कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो मधला पांढरा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा
आहे. धागा घट्ट ओढून घ्या. तर अशा प्रकारे हे कडुलिंबाचा पाला आपला इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला करायचं आहे गुढीसाठी हार. तर त्यासाठी आपण लाल आणि हिरव्या कलरचे मणी घेऊया. तर आता आपण गुढीसाठी हार करणार आहोत. त्यासाठी इथे धाग्यामध्ये मी 3 लाल मणी, 3 हिरवे मणी आणि 3 गुलाबी मणी असा सिक्वेन्स असलेले मणी घेतलेले आहेत. तुम्हाला जे आवडतील त्या कलरचे मणी तुम्ही घेऊ शकता. तर मी हे एकूण असे मणी घेतलेले आहेत. 9 मणी ओवून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं, तर हे 3 गुलाबी मणी सोडून द्यायचे आणि हा जो हिरवा मणी आहे ह्यातून धागा असा बाहेर काढून घ्यायचा आहे. म्हणजे इकडे असं फूल तयार होईल. आता धाग्यामध्ये 2 हिरव्या कलरचे मणी आणि 3 लाल मणी असे ओवून घेऊया. साखरेची माळ बनवण्यासाठी ते 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धागा एका मणीतून वर घ्यायचा आहे आणि इथे परत 6 मणी ओवून घ्यायचे आहेत. तर हे आपण पांढऱ्या कलरचे 6 मणी ओवून घेऊया. 6 मणी ओवून घेतल्यानंतर 2 मणी सोडून द्यायचे आणि एका मणीतून धागा वर काढायचा आहे. परत एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि अजून एका मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं इथपर्यंत 2 गाठी झालेल्या आहेत. आता धाग्यामध्ये परत 6 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेऊया. 6 मणी ओवून झाल्यावर परत शेवटचे 2 सोडून द्यायचे आणि ह्या चौथ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे परत एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. एका मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. आता इथे परत 6 मणी ओवून घेऊया. 6 मणी घेतल्यावर परत तसंच करायचं आहे. शेवटचा मणी सोडून द्यायचा आहे आणि ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. फक्त आपली माळ नीट व्यवस्थित येते ना, त्यासाठी एक दोन मण्यातून परत 1-2 मण्यातून असं धागा बाहेर काढावा लागतो. आता परत एका मणीतूनच धागा बाहेर काढून घेऊया. ह्या आपल्या किती गाठी झाल्या, तर 1 2 3 4 एकूण आपण 7 गाठी करणार आहोत. तर आता धाग्यामध्ये परत 6 मणी ओवून घेऊया. 6 मणी घेतल्यानंतर 2 मणी सोडून चौथ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ही आपली माळ अशा पद्धतीने वर चढेल. आता परत एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 6 मणी ओवून घेऊया. परत 6 मणी ओवून घेतल्यावर 2 सोडून द्यायचे आणि चौथ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे.
आणि इथे परत 6 मणी ओवून परत असा चौकोन करून घेऊया। एकूण 7 गाठी आपल्या आता करून झालेल्या आहेत। आता काय करायचं, जो हा पहिला पांढरा मणी होता, या पिवळ्या चौकोनाचा खालचा पांढरा मणी, त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर तो आपण या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया। तर पहिल्या पांढऱ्या मणीतून मी तुम्हाला सांगितलं होतं धागा काढा, त्याप्रमाणे धागा काढलेला आहे आणि पुढच्या 2 पांढऱ्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे। तर 2 मण्यातून धागा काढून गाठ मारून परत 2 मण्यातून धागा काढायचा आहे। मग बघूया गुढी कशी वाटते ते। तर अशा प्रकारे ही गुढी आता तयार झालेली आहे। तर आता आपण शिकणार आहोत चैत्रांगणातील मोत्याची गाय कशी करायची ते। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 5 नंबरचे लाल कलरचे मणी आणि 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी। तर आता आपण शिकूया गाय कशी करायची ते। तर सुरुवातीला धाग्यामध्ये 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि शेवटचा जो मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि या 4ही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे। या चौकोनाच्या डिझाईनवर गाय असणार आहे। चारही मण्यातून धागा फिरवून घेतल्यानंतर परत धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे त्यामध्येच परत सुई घालून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत या 4ही मण्यांतून धागा फिरवून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला एकूण हे आपले 2 चौकोन झाले बरोबर। तर आपल्याला एकूण करायचे आहेत 10 चौकोन। तर हे 2 झालेले असल्यामुळे पुढचे 8 चौकोन आपण करून घेऊया। इथे आपण हे 10 चौकोन असे करून घेतलेले आहेत। एक पट्टी तयार करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला एक लाल मणी आणि 2 पांढरे मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत। एक लाल मणी आणि 2 पांढरे मणी आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे। या 4ही मण्यातून एकदा धागा फिरवून घेऊया। आता परत इथून धागा बाहेर निघाला आहे या मणीतून इथे आपल्याला परत 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 3 पांढऱ्या कलरचे मणी घेऊन जिथून धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत या 4ही मण्यांभोवती सुई फिरवून घ्यायची आहे। चारही मण्यातून सुई फिरवून घेतलेली आहे। या खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता परत ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, या एका मणीतून। आणि इथे 3 लाल कलरचे 5 नंबरचे मणी ओवून घ्यायचे
आहेत. इथे सुद्धा जो आपण लाल ओवून घेतला तो 5 नंबरचाच होता. इथे सुद्धा 5 नंबरचाच मणी ओवून घ्यायचा आहे. मग 3 लाल कलरचे मणी ओवून घेऊया. आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता धागा हा जो मणी आहे इथपर्यंत घेऊन यायचा आहे. धागा हा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या म्हणजे रांगोळी नीट येईल. इथे परत आपल्याला आता 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि ह्या 2 मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता माझा धागा इथे हा संपलेला आहे, तर तो मी आता जॉईंट करून घेते. मग पुढे बघूया काय करायचं ते. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तर ही एवढी आपली जी पट्टी झाली एवढीच तुम्ही ही दुसरी लाईनही करून घ्या. ही जी आपण 10 केली ना 10 चौकोनाची तेवढीच खाली आता पुढे करून घ्यायची आहे. तर ती आपण करून घेऊया. तर आता आपण ही दुसरी पट्टी पण केलेली आहे. धागा ह्या मधल्या भागेतून निघालेला आहे. इथे आपल्याला आता 6 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आपण गायीची ही शेपूट करत आहोत. सहा मणी ओवून घेतले आणि 6 नंबरचे 2 लाल मणी ओवून घ्यायचे. 6 पांढरे मणी आणि 2 लाल मणी. हे जे लाल मणी आहेत ते 6 नंबरचे घेतलेले आहेत. हा लाल मणी सोडून द्यायचा आहे आणि या सर्व मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे आपलं गाईचं शेपूट आपण तयार करत आहोत. सगळ्या मणीतून धागा काढून घेतला. आता काय करायचं, हा जो खालचा मणी आहे या चौकोनाचा इथे धागा घेऊन यायचा आहे. तर या खालच्या मणीतून धागा काढलेला आहे. इथे आपल्याला आता 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत ह्या 3ही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे. तीन मण्यांतून धागा फिरवून घेतला. आता ह्या कॉर्नरच्या मणीभोवतीच धागा काढून घ्यायचा आहे. या साईडने असा इथे आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. तर आता इथे धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत या 4ही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर या 4ही मण्यातून धागा फिरवून घेतलेला आहे. आता ह्या मणीपर्यंत धागा घेऊन यायचा आहे दुसऱ्या चौकोनाच्या. आणि इथे 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता आपले हे 2 चौकोन झाले. आता हा तिसरा चौकोन चालू होईल. इथे 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे आपल्याकडे हे 2 असल्यामुळे धाग्यामध्ये फक्त 2च घ्यायचे आहेत म्हणजे चौकोन तयार होईल अशा पद्धतीने.
आता परत ह्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला आता एकूण 9 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत। हे आपले किती झाले? 3 झाले। आता उरलेले 6 चौकोन आपण करून घेऊया। 9 चौकोनाची पट्टी आपली आता खाली लाईन तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे? धागा इथून बाहेर निघालेला आहे, तर आता हा चौकोन सोडून द्यायचा आहे आणि ह्या दुसऱ्या चौकोनावरती आपल्याला काम करायचं आहे। तर हा चौकोनाचा हा जो खालचा मणी आहे तिथपर्यंत आपण धागा घेऊन येऊया। तर आता हा खालचा चौकोन, ह्या दुसऱ्या चौकोनातून खालचा जो मणी आहे तिथून धागा बाहेर काढलेला आहे आणि धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत ह्या 4ही मण्यातून धागा फिरवून घेऊन हा जो दुसरा चौकोन आहे ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला परत 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हे 2 मणी आणि पुढचा एक मणी अशा 3 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे पुढचे चौकोनही आता आपण करून घेऊया। हा जो शेवटचा चौकोन आहे तिथपर्यंत ही लाईन आपण करून घेऊया। तर हे 8 चौकोन पूर्ण केलेले आहेत, बरोबर। ही लाईन आता आपली पूर्ण झालेली आहे। आता ह्या चौकोनाच्या ह्या खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि तिथे एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। या खालच्या मणीतून धागा बाहेर काढून इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा मणी आणि एक पुढचा मणी अशा 2 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला गाईचे पाय दाखवायचे आहेत। तर हा जो दुसरा चौकोन आपण करून घेतला ह्याचा जो हा खालचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घेऊया। इथे आपल्याला आता 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। एकाच मणीतून धागा बाहेर काढून घ्या, या पुढच्या चौकोनाच्या मणीतून काढू नका। आता परत हा जो खालचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आधी या 4ही मण्यांमधून आपण धागा फिरवून घेऊया, म्हणजे घट्ट बसेल। आता खालच्या मणीतून धागा बाहेर काढून इथे परत आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत या 4ही मण्यातून धागा एकदा फिरवून घेऊया।
रांगोळी जास्त अशी घट्ट आणि एकदम घट्ट अशी खेचू नका किंवा ताणूही नका, नाहीतर ती खूप अशी आकुंचन अशी आकसलेली दिसेल, ताणलेली दिसेल. त्यामुळे नॉर्मलवरच हात ठेवा तुमचा, जास्त घट्ट पण करू नका आणि सैल पण ठेवू नका. तर इथून धागा निघालेला आहे. आता इथे आपल्याला 4 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 5 नंबरचे 4 लाल किंवा मरून कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. चार मरून कलरचे मणी ओवून घेतले. आता जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हा अशा प्रकारे गाईचा एक पाय तयार झालेला आहे. आता ह्या 4ही मण्यातून धागा फिरवून घेऊया. आता आपल्याला हा जो दुसरा चौकोन आहे, ह्या दुसऱ्या चौकोनाच्या हा दुसरा चौकोन आहे त्याचा हा जो खालचा मणी आहे इथून धागा बाहेर काढून आणायचा आहे. तर आपण ह्या प्रत्येक मणीतून काढून ह्या मणीतून धागा काढून घेऊया. या प्रत्येक मणीतून काढत आणून ह्या मणीतून काढून घेऊया. तर हा आपला एक पाय झालेला आहे. नंतर धागा फिरवून आणून मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या चौकोनाच्या या खालच्या मणीतून धागा काढून घ्या. तर तसं न करता ह्या 2 चौकोनाचा जो मधला मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि इथे मग आता आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा वरचा मणी आहे, हा खालचा मणी सोडून द्यायचा आहे आणि वरच्या मणीतून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आणि खालचा मणी असा धरून धागा वरच्या साईडने खेचून घ्यायचा आहे. परत हा जो मणी आहे ह्यातूनच परत धागा वर काढून घ्यायचा आहे. हा झाला आपला हा भाग झाला गाईच्या दुधाचा भाग झालेला आहे. तर आता पुढे चौथ्या मणीवर 1 2 3 4 हा जो चौथा मणी आहे, ह्या चौथ्या मणीचा खालचा मणी आहे तिथून आपण तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. तर तो आपण घेऊन येऊया. तर इथून चौथ्या चौकोनातून खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता ह्या 4ही मण्यातून धागा फिरवून घेऊन ह्या मणीपर्यंत धागा घेऊन येऊया. त्यानंतर खालच्या एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊन तिथे 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. जसा हा पाय आपण केला तसाच हाही करून घ्यायचा आहे. तर आता खालीही एक पांढरा चौकोन तयार करून जसे इथे लाल 4 मणी घेऊन खालचा कॉलम आपण केलेला आहे तसंच या ठिकाणी पण हे 2 कॉलम करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. हा पाय करून झाल्यानंतर हा जो लाल मणी आहे ह्याच्यातून धागा वरच्या साईडने बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे आपण गाईच्या मुखाचा भाग करणार आहोत त्यामुळे धागा हा लाल मणीतून काढून घ्या. जर तुमचा धागा हा पाय करून भरपूर असा उरला असेल तर मण्यातून काढून आणत ह्या लाल मणीपर्यंत आणा आणि जर उरला नसेल तर इथेच कट करून इथे जॉईंट करून घ्या. तर आता बघूया गाईचं मुख कसं करायचं ते. त्यासाठी लाल मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. आता इथे 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत.
आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत हा जो पुढचा मणी आहे त्यातूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 अशा 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता वरच्या बाजूला यायचं आहे या साईडला आणि इथे या एका मणीतून धागा बाहेर काढून इथे एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि एक पांढरा मणी ओवून घेतल्यानंतर ह्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे त्याच्या पुढच्या एका मणीतून अशा प्रकारे। आता परत धागा फिरवून घ्यायचा आहे आणि हा जो मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घेऊया। हा वरचा भाग करून झाल्यानंतर हा जो वरती चौकोन येतो हा वरचा चौकोन त्यातला जो ह्या चौकोनाचा हा पहिला आणि हा दुसरा मणी जो आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। या दुसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ते 3 पांढरे मणी आणि 1 लाल मणी असे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 मणी 3 पांढरे 1 लाल, हा लाल सोडून द्यायचा आणि खालच्या 3ही पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। या मणीतून काढल्यानंतर परत त्याचा जो खालचा मणी आहे पुढचा त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे गाईचं शिंग इथे तयार झालेलं आहे। आता आपल्याला बघायचे गाईचे कान कसे करायचे ते। त्यासाठी धागा हे जे 2 चौकोन आहेत त्यातला जो हा मधला मणी आहे तिथपर्यंत घेऊन येऊया। या मधल्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। वरचा मणी सोडून द्यायचा आहे आणि खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। खालच्या 3ही मणीतून धागा आणि जो मधला मणी होता त्याच्यातून पण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशा सगळ्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा वरचा मणी सोडून द्यायचा आहे आणि खालच्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे। खालचे 3 मणी आणि मधला 1 मणी अशा एकूण 4 मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया। हे खालचे उरलेले 2 आणि हा मधला अशा 3ही मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया। तर अशा प्रकारे हा गाईचा कान आता इथे झालेला आहे। ह्या सगळ्या मण्यातून धागा बाहेर काढून परत हे 1 आणि 2 हे जे 2 पुढचे चौकोन येतात त्यावर आता आपल्याला काम करायचं आहे। तर तुम्ही
ह्या चौकोनावर किंवा ह्या चौकोनाच्या वरच्या एका मणीवरती धागा घेऊन यायचा आहे। मी 1 2 या दुसऱ्या चौकोनाच्या इथे धागा काढून घेतलेला आहे बाहेर। इथे आपल्याला गाईच्या पाठीवर जो उंचवट्याचा भाग असतो गोलाकार तो करायचा आहे। तर त्यासाठी धाग्यामध्ये मी 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत। 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून धागा निघालेला मणी आणि मागचा मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता एका वरच्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आणि इथे एक पांढऱ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे। एक पांढऱ्या कलरचा मणी ओवून घेतल्यानंतर त्याच्यात जो पुढचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता काय करायचे आपल्याला की ह्या 1 2 3 मणीतून धागा फिरवून घेऊया किंवा ह्या पूर्ण वर्तुळ 6 मण्यातून या 6ही मण्यातून धागा फिरवून घेऊया, मग गाठ मारूया आणि परत 2 मण्यातून धागा काढून धागा कट करून घेऊया। तर आज आपण हे गाय कशी करायची हे शिकलेलो आहोत। ही गाय आपण केली 5 नंबरच्या मोत्यांमध्ये आणि हे शेपूट आणि शिंग करताना हात थोडासा सैल सोडा, इथे जास्त ताणू नका धागा, नाहीतर ते खेचल्यासारखं दिसेल। तसंच याच प्रकारे मी हे वासरूही करून घेतलेलं आहे 4 नंबरच्या मोत्यांमध्ये। सेम स्टेप्स आहेत, फक्त हे 5 नंबरचे मणी आणि हे 4 नंबरचे मणी आहेत। तर चैत्रांगणाच्या आजच्या भागात आपण शिकलो गुढी कशी करायची ते आणि ही गाय कशी करायची ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ आणि आधीचेही व्हिडिओ नक्की शेअर करा। ज्यांना मोत्यांच्या गोष्टींची आवड आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ आणि आधीचेही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर आजचा हा छान सुंदर असा भाग आवडला असेल, मला तर वाटतं तुम्हाला आवडलाच असणार। खूप सुंदर असं हे मोत्याची गाय झालेली आहे आणि ही गुढीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि गौरी हर क्रिएशन या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।